नमस्कार शेतकरी मित्रांनो. बघा आता डी-बी-टी थ्रू वेगवेगळ्या प्रकारचे काय केले जातात, शेतकरी योजना चालवल्या जातात. त्यामध्ये अनेक प्रकारचे काय केले जातात, यंत्र वगैरे असतात, त्यानंतर फळबाग असते, आहे का नाही. आणि त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे लोकनेते गोपीनाथ मुंडे अपघात विमासुद्धा काय केलेला आहे, डी-बी-टी पोर्टलवर काय केलेला आहे, आता अपडेट केलेला आहे. आता डी-बी-टी पोर्टलवरूनच परत काय करावं लागणार आहे, शेतकऱ्यांचा काही अपघाती मृत्यू झाल्यास रानामध्ये शेती करत असताना, शेतीची मशागत करत असताना अशा टायमाला ह्याचंही काय केली जाते, ही योजना त्याच्यामध्ये चालवली जाते. त्यानंतर फळबाग असेल, त्याच्यानंतर शेतीयोग्य उपकरणं जी आहेत ते सर्वच गोष्टीसाठी काय केली जातं, डी-बी-टी पोर्टलवर काय केलं जातं, योजने काय केली जाते, डी-बी-टी पोर्टल थ्रू योजना दिली जाते, म्हणजे त्याचा लाभ दिला जातो. अशी योजनामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांनी काय केलेलं आहे, डी-बी-टी पोर्टल थ्रू बऱ्याच योजनेचं काय केलेलं आहे, म्हणजे यंत्र चा लाभ घेतलेला आहे. आता बरेच यंत्र म्हणल्यानंतर तर काही ट्रॅक्टर घेतात बरेच शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर घेतलेलं असतं आणि त्याचं अनुदान काय झालेलं आहे, मग शासनाकडे राखलेलं आहे. असं जवळपास शासनाकडे 2,000 कोटी रुपयाचं अनुदान राखलेलं आहे शासनाकडे. ते पडून आहे शेतकऱ्यांचं आणि शेतकऱ्यांनी काय केलेलं असतं, अगोदरच पैसे काय केलेले आहेत, त्या वस्तू खरेदी करण्यासाठी दिलेले आहेत, समोर भरलेले आहेत. मग शेतकऱ्यांना एक आशा आहे की आता आपली जर 100% रक्कम काय केलेली आहे, शासनाला गेलेलीच आहे आणि त्यानंतर मग आता आपल्याला येणारं अनुदान जे आहे, ट्रॅक्टरला आता 1,25,000 आहे, ₹1,25,000 ट्रॅक्टर घेतला आहे शेतकऱ्यांनी. मग ते अनुदानाचे काय झालेले असते, एक आशा लागली आता कधी पडेल काय पडेल. मग डी-बी-टी पोर्टलवर अनुदान जवळपास कधी वर्षांनी पडतं, दीड वर्षांनी पडतं. असं हे काय झालेलं आहे, शेतकऱ्याला पाहावयास मिळालेलं आहे आणि ही प्रत्यक्ष खरं परिस्थिती आहे. त्यानंतर तुमचं ठिबकचं अनुदान असेल, तेही सुद्धा काय झालं जातं, 1 वर्ष, दीड वर्षे त्याचा कालावधी काय केला जातो, अनुदान पाडण्यास लागतो आणि शेतकऱ्यांना तर ते 100% रक्कम काय करावं लागते, दुकानदाराला मोजावी लागते आणि नंतरच तो काय करत असतो, मटेरियल देतो. मग त्यानंतर बऱ्याच ह्याच्यामध्ये मग पॉवर विडर आहे. काही शेतकऱ्यांना शेतीची मशागत करण्यासाठी पॉवर विडरचा वापर करतात किंवा मग फळबाग लागवडामध्ये पॉवर विडर काय केलं जातं, चालवलं जातं. ते सुद्धा काय केलं जातं, डी-बी-टी पोर्टलवर सबसिडीमध्ये भेटतं. त्याची ही सबसिडी काय झालेली आहे, बऱ्याच शेतकऱ्यांची रखडलेली आहे. त्यानंतर स्प्रिंकलर असेल, स्प्रिंकलरची ही सबसिडी काय झालेली आहे, रोखलेली आहे. शासनाने अशा बऱ्याच योजनेची काय केलेली आहे, तर सबसिडी रोखलेले आहेत जवळपास 2,000 कोटीच्या आणि मग जवळपास शेतकऱ्यांची बऱ्याच काय झालेली आहे, तारांबळ उडालेली आहे. कारण 100% रक्कम आपल्या खिशातली त्यांनी काय केलेली आहे, मोजलेली असते. मग त्यामध्ये फळबाग लागवड असेल, मग फुंडकर योजनेमध्ये काहींनी चिक्कू लावलेले आहेत, काहींनी आंबा लावलेला आहे. त्याच्यानंतर काहींनी अशा वेगवेगळ्या प्रकारचे फळबाग लागवड केलेली आहेत. त्याचे हप्ते राहिलेले आहेत. मोसंबी लावलेली आहे बऱ्याच शेतकऱ्यांनी आणि मग त्याचे जे अनुदानाचे जे हप्ते आहे ना, रक्कम 2 वर्षे झालेलं आहे, बऱ्याच शेतकऱ्यांना ती मिळालेली नाही. म्हणजे ही जी रक्कम आहे, डी-बी-टी थ्रू येणारी जी कृषी विभागाची रक्कम, ती अद्याप शेतकऱ्यांना काय झालेली आहे, मिळालेली नाही. कृषी विभागामार्फत ज्या योजना राबवत आहेत आणि त्या योजनेचा शेतकऱ्यांना लाभ दिला जातो. त्या योजनेमध्ये काही शेतकऱ्यांनी वस्तू खरेदी केलेल्या आहेत, घेतलेल्या आहेत, घरी आणलेल्या आहेत. त्यानंतर बिलंही अपलोड केलेले आहेत. राहिला प्रश्न अनुदानाचा आणि शेतकऱ्याला ज्या वस्तू लागलेल्या आहेत त्या घेता की 100% रक्कम मोजावी लागते. मग तुमचे अवजारं असतील, कृषी अवजारं, मग तुमचा अशा ज्या ट्रॅक्टरचा नांगर असेल, आहे का नाही, जे अवजारं आहेत ना, ते सुद्धा काय केले जातात, डी-बी-टी पोर्टल थ्रू दिले जातात. त्यानंतर पाईपलाईन असेल, पाईपलाईनचाही लाभ काय केला जातो, नळ्या वगैरे आपण म्हणतो त्यासाठी शेतकऱ्यांना त्याचाही लाभ दिला जातो. हे सर्व शेतकऱ्यांनी काय केलेलं आहे, या कृषी विभागामार्फत ह्या योजना घेतलेल्या आहेत. त्यानंतर त्यांना दुकानदाराला 100% रक्कम काय करावं लागते, आपल्या खिशातून द्यावं लागते, मोजावी लागते. आणि राहिला अनुदानाचा प्रश्न, तर जवळपास 1-1 वर्ष काय झालं जातो, कालावधी लागतो ह्या कृषी विभागाच्या अनुदान येण्यासाठी. डी-बी-टी पोर्टलवरून हे अनुदान येतं आणि आपण हे सर्व योजनाचं काय केलेलं आहे, डी-बी-टी पोर्टल थ्रूच काय केलेला असतो, लाभ घेतलेला असतो. जवळपास बरेच शेतकरी काय झालेले आहेत, अनुदानापासून वंचित आहेत. कारण त्यांनी काय केलेले आहेत, वस्तू खरेदी केलेल्या आहेत, वस्तू घेतलेल्या आहेत.
फक्त अनुदान येणं बाकी आहे. असे शेतकरी जवळपास महाराष्ट्रात आपल्याला बरेच पाहावयास मिळणार आहेत. आणि एक आशा आहे की त्यांना आता आज येईल अनुदान, उद्या येईल, कधी येईल. आता काही ना शेतकऱ्यांना तर मार्च एंड आला आहे, आता मार्च महिना जवळ आला आहे, मार्चच्या आसपास अनुदान येईल. तरी बी अद्याप शासनाचं काय आहे, ह्या योजनेकडे सध्या दुर्लक्ष केलेलं आहे. अजिबात त्यांच्या काहीही हालचाली ह्या कृषी विभागाच्या योजनेकडे आपल्याला पाहावयास मिळणार नाहीत. आणि शासन स्तरावर सांगितलं जातं मागेल त्याला योजना आहे. ज्या शेतकऱ्यांना काही योजनेचा लाभ घ्यायचा असेल ते महा-डी-बी-टी पोर्टलवरून काय करू शकता, लाभ घेऊ शकता. आणि तिथं संमतीसुद्धा सध्या बंद केलेली आहे. संमतीसुद्धा येत नाही आणि कृषी विभागामार्फत सांगितलं जातं, जोपर्यंत तुम्हाला संमतीपत्र येत नाही महा-डी-बी-टी पोर्टलवर वस्तू खरेदी करायचं, तोपर्यंत तुम्ही एकही शेतकऱ्यांनी एकही वस्तू खरेदी करू नये. तुम्ही जर वस्तू खरेदी केली तर तुम्हाला शासन त्याचं अनुदान देणार नाही, त्यास कृषी विभाग जबाबदार राहणार नाही. असे मॅसेज वगैरे काय केले जातात, फिरवले जातात. आपण ते पाहिलेले आहेत. आणि त्यामुळं मग काय झालेलं आहे, एकतर बऱ्याच शेतकऱ्यांची संमतीसाठी काहींनी मग हे कुट्टी मशनीसाठी संमतीपत्र टाकलेलं आहे. त्यांचंही संमती प्रलंबित आहे. काहींची ठिबक आहे, काहींचं स्प्रिंकलर आहे. काहींना संमती आलेली आहे, वस्तू खरेदी केलेल्या आहेत, बिलं अपलोड केलेली आहेत, त्यांचंही अनुदान राखलेलं आहे. आणि काहींनी वस्तू घेण्यासाठी कागदपत्र अपलोड केली तर संमती बाकी आहे. असं काय झालेलं आहे, कृषी विभागाचा हा जो सावळा गोंधळ आहे ना, तो शेतकऱ्यांची तारांबळ उडायला लागलेला आहे. आणि शेतकऱ्यांना मग काय करावं लागतं, जवळच्या शेतू सुविधा केंद्रामध्ये संमतीपत्र आलं का नाही आलं पाहण्यासाठी काय करावं लागतात, चक्रा मारावे लागतात. त्यानंतर मग अनुदानाचं पाहिलं तर गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेमध्ये बरेच शेतकऱ्याचं अनुदान रखडलेलं आहे. त्याच्यानंतर फळबागामध्ये आहे. त्यानंतर अशा विविध योजना ज्या आहेत कृषी विभागामार्फत जेवढ्या योजना राबवल्या आहेत त्याच्या सर्व योजनेचं अनुदान काय केलेलं आहे, रखडलेला आहे. जवळपास 2,000 कोटी रुपयाच्या पुढून निधी हा काय केलेला आहे, शासनाकडे प्रलंबित आहे. तो कृषी विभागाचा, शेतकऱ्याचा. आणि शेतकऱ्यांनी सर्व वस्तू काय केलेल्या आहेत, ह्या खरेदी केलेल्या आहेत, घेतलेल्या आहेत. आणि शेतकऱ्यांना ह्या वस्तू घेता खेपी 100% रक्कम काय करावी लागते, मोजावी लागते. तरच दुकानदार हे वस्तू विक्रेते जे आहेत ना, ते काय करतात, वस्तू देतात. आणि दिल्यानंतर मग शेतकऱ्यांना परत अनुदानासाठी काय करावं लागतं, 1-1, 1.5-1.5 वर्षे झंझटी करावे लागतात, वाट पाहावी लागते. त्यामुळं मग जे शेतकऱ्यांचं अनुदान रखडलेलं आहे, अद्याप शासन स्तरावर काहीही आणखीन हालचाली नाहीत. ह्या योजनेकडे एक हिरवा खंदील काय केलेला आहे, योजनेला दाखवलेला आहे. अद्याप निधीच्या आणखीन शासन स्तरावर काही जी-आर वगैरे काही हालचाली अद्याप झालेल्या नाहीत. पण होतील, कारण शासनाकडे जे पैसे गुंतलेले असे ते थोडा टाईम लागतो. पण कधी ना काळी काय होत असतं, शेतकऱ्यांना भेटत आहे तोपर्यंत शेतकऱ्याला खूप काय वाटते, तारांबळ उडली जाते. हालाखीचे जीवन, हालाखीचे दिवस त्यांना काय करावं लागतात, अनुदान येईपर्यंत काढावे हे लागतात. धन्यवाद.